हीच ती भूमी, हाच तो बेलाग दुर्ग ज्यानं साक्षात शिवरायांचा पदस्पर्श अनुभवला, मराठी स्वराज्याचे वैभवाचे दिवस पाहिले। याच गडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला। हा गड म्हणजेच स्वराज्याची राजधानी। आज आपण किल्ले रायगडचा फेरफटका मारणार आहोत। पालखी दरवाजाच्या पायऱ्या चढून वर आल्यावर आपण राणीवसा आणि इतर इमारती पाहू शकतो। इथून थोडंसं पुढे गेल्यावर येते राजसदर। याच सदरेवर 6 जून 1674 आनंद नाम संवत्सर शके 1596 ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी शनिवारी हिंदुस्थानच्या परमभाग्याचा दिवस उजाडला। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपतीचा जयघोष दशदिशात घुमला। राज्याभिषेकाचं ते मनोहर दृश्य आठवत मेघडंबरीतील शिवरायांच्या मूर्तीला मुजरा करून नगारखान्यातून आपण बाहेर पडतो। थोडं अंतर गेल्यावर होळीचा माळ लागतो। या माळावर शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा आहे। होळीच्या माळावरून पुढे जाताना वाटेत बाजारपेठ लागते। प्रशस्त रस्त्याच्या दुतर्फा एकाच आकाराच्या दुकानांच्या रांगा आपल्याला त्या काळातल्या टाउनशिप प्लॅनिंगचं दर्शन घडवतात। दगडी भक्कम बांधणी, सांडपाण्याची योग्य निर्गत आणि समान जागा यामुळे ही बाजारपेठ नक्कीच लक्षात राहते। इथून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला आसवंतात घुसलेला एक सुळका दिसतो। हेच ते टकमक टोक। स्वराज्यात फंद फितुरी करणाऱ्यांना आणि गुन्हेगारांना याच टकमक टोकावरून कडेलोटाची शिक्षा दिली जायची। या टकमक टोकावरून खाली वाकून बघितल्यावर डोळे गरगरतात। सोसाट्याचा वारा आणि काळजाचा ठोका चुकवणारी दरी अंगावर काटा आणते। पण इथं उभारून निसर्गाचं सौंदर्य न्याहाळणं सुखावणार आहे। टकमक टोकावरून आल्यानंतर समोर दिसतं जगदीश्वराचं मंदिर। प्रसन्न वातावरणानं भारलेल्या या मंदिराच्या समोरच आहे शिवछत्रपतींची समाधी। देव, देश आणि धर्म यासाठीच जीवन जगणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवरायांची ही समाधी म्हणजे पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा देणारा निरंतर सूर्यच। समाधीचं दर्शन घेऊन येताना आपण एका पायरीपाशी थबकतो। सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ही मोडी लिपीतली अक्षरं रायगड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांची स्वामीभक्ती ठळक करतात। इतक्या उंचीवर प्रतिकूल वातावरणात रायगडासारखा अजिंक्य गड बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांनी मोबदल्यात महाराजांकडे मागितलेली ही अनमोल भेट। 18 कारखाने, राजसदर, राजवाडा, राणीवसा, विविध कार्यालयीन इमारती, बालेकिल्ला, 2 तलाव, धान्याची आणि शस्त्रांची कोठारं, बाजारपेठा, जगदीश्वराचं मंदिर या साऱ्या वस्तूंकडे पाहिलं की स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाची भव्यता लक्षात येते। छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, संभाजीराजांची जडणघडण, शिवरायांचं महानिर्वाण, त्यानंतरची शोकाकुलता, स्वराज्यात झालेली उलथापालथ, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही ताराराणी आणि राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी दिलेला लढा, अशा साऱ्या क्षणांचा मूक साक्षीदार आहे रायगड। काळाच्या ओघात रायगडवरच्या अनेक वास्तू ढासळल्या, नामशेष झाल्या। आता उरले आहेत ते फक्त भग्नावशेष। पण या ढासळलेल्या बुरुजातूनही गतवैभवाच्या दैदिप्यमान इतिहासाच्या खुणा आपल्याला आजही पाहायला मिळतात। म्हणूनच एकदा तरी या दुर्गराज रायगडाचं दर्शन प्रत्येकानं घेतलंच पाहिजे।